समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. नमस्कार मंडळी. ब्रह्मांड नायक या भक्तिमय चॅनेलवर आपणा सर्वांचे मनापासून स्वागत. गजानन महाराज यांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओची आपण सुरुवात करूया. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अधिक मास हा 17 मे 2026 या दिवसापासून सुरू होत आहे. या अधिक मासामध्ये म्हणजे पुरुषोत्तम मासामध्ये जप तप, दान धर्म, पूजापाठ आणि गोमातेची सेवा करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते. अधिक मासामध्ये भगवान विष्णूंची सेवा केली तर इतर महिन्यांपेक्षा 10 पटीने पुण्य मिळते. या महिन्याचा अधिष्ठाता भगवान विष्णू आहेत. या भगवान विष्णूंचे नामस्मरण करणे, मंत्र जाप करणे, विष्णू सहस्रनाम यांचे पठण करणे, तसेच अधिक मास महात्म्य याचे पठण करणे, व्यंकटेश स्तोत्र याचेही पठण करणे अत्यंत शुभ मानले जाते. त्यासोबत श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायणही करू शकतात. गजानन महाराज यांची सेवा जेवढी शक्य होईल तेवढी करा, कारण या महिन्यामध्ये सेवेचे फळ अनेक पटीने मिळते. श्री गजानन विजय ग्रंथाचे 21 दिवसीय, 7 दिवसीय किंवा 3 दिवसीय पारायण कसे करावे याबद्दल आपण जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. संत श्री गजानन महाराजांची सेवा ही एकदम साधी आणि सोपी आहे. श्री गजानन विजय ग्रंथाचे अध्याय एकूण 21 आहे. तुम्ही दररोज एक अध्याय याप्रमाणे केला तरी एका महिन्यामध्ये तुम्ही हे पारायण करू शकतात. किंवा 7 दिवसीय पारायण म्हणजे दररोज 3 अध्याय पठण करावे, म्हणजे 7 दिवसामध्ये एका आठवड्यात एक पारायण पूर्ण करू शकतात. याप्रमाणे तुम्ही एका महिन्यामध्ये 4 पारायण पूर्ण करू शकतात. आणि 3 दिवसीय पारायण म्हणजे दररोज 7 अध्यायांचे पठण करणे. असे 3 दिवस करणे म्हणजे 3 दिवसामध्ये एक पारायण पूर्ण होते. याप्रमाणे केल्यास एका महिन्यात तुम्ही 10 वेळा श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण करू शकतात. श्री गजानन महाराज यांच्यावर पूर्ण श्रद्धा ठेवून अगदी मनापासून सेवा करून बघा, फळ नक्कीच मिळते. अनुभव घेऊन बघा. चला तर हे पारायणासाठी आपल्याला काय काय साहित्य लागेल. अगदी सोपं आहे. एक पाट किंवा चौरंग, श्री गजानन महाराज यांचा फोटो किंवा मूर्ती असेल तर एक हार, फुले, अगरबत्ती, धूप, दीप, कापूर, निरांजन, तसेच फळं, पाणी, आसन, नैवेद्य असे साहित्य लागेल. श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण करणे म्हणजे गजानन भक्तांसाठी तर एक खजिनाच आहे. पारायणामुळे भक्तांच्या मनातील दुःख, संकट, समस्या सर्व दूर होतात. धनसंपत्ती, ऐश्वर्य, सुख, शांती मिळते. मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. चला तर आता बघूया पारायण कसे करायचे. हे पारायण तुम्ही सकाळी, दुपारी, संध्याकाळी केव्हाही करू शकता. तुम्हाला जसे शक्य असेल त्यावेळेस करू शकतात. घरातील सर्व कामे आटोपून शांत चित्ताने करू शकतात, कारण पारायण करताना मन शांत असावे लागते. पारायणाला बसायच्या आधी स्वच्छ अंघोळ करून बसावे. पाट किंवा चौरंग घेऊन स्वच्छ त्यावर कापड टाकावे. शक्यतो पिवळा असेल तर उत्तमच. पाटावर किंवा चौरंगावर गजानन महाराज यांचा फोटो ठेवावा. सोबत भगवान विष्णू यांचाही फोटो असेल तर तोही सोबत ठेवू शकतात, जेणेकरून भगवान विष्णू व गजानन महाराज यांची दोघांची सेवा तुम्हाला करता येईल. फोटो छान पुसून घ्यावा. त्याला हार घालणे किंवा हार नसेल तर फुले वाहावी. गंध, अक्षता, फुले वाहावे. दिवा आधीच प्रज्वलित करून घ्यायचा आहे. महाराजांची पोथी म्हणजे श्री गजानन विजय ग्रंथ पाटावर ठेवायचा आहे. त्याची पण गंध, अक्षता, फुले वाहून, धूपदीप दाखवून, अगरबत्ती ओवाळून पूजा करणे आणि तिथे संकल्प करायचा की तुम्हाला ही सेवा किती दिवस करायची आहे. तितक्या दिवस तो पाठ तसाच ठेवायचा आहे. रोज आधीची पूजा सर्व काढून रोज नवीन हार, फुले, फळे, धूपदीप, निरांजन दाखवावे. आरती करावी. आता तर हा मे महिना आहे, म्हणजे प्रखर उन्हाळ्याचा महिना आहे. म्हणून आपल्याला पारायण करतेवेळी घसा तर कोरडा पडणारच. तर त्यासाठी आधीच आपल्याजवळ पाण्याची बाटली, ग्लास भरून ठेवायचा आहे, जेणेकरून तुम्हाला पारायण करताना मध्ये उठायची गरज पडणार नाही. वयस्कर वृद्ध लोकांना जर खाली बसून पारायण करायला शक्य नाही होणार, कारण सर्वांना आता गुडघ्यांचा त्रास असल्यामुळे खाली बसणे शक्य नाही होणार. म्हणून तुम्ही अशा वेळेस टेबलावर फोटो ठेवून, पोथी ठेवून पारायण करू शकता. गजानन महाराज यांची सेवा अगदी साधी व सोपी सेवा आहे.
मनापासून पूर्ण विश्वास ठेवून करून बघा. अनुभव नक्कीच येईल. गजानन महाराज आपल्या भक्तांच्या हाकेला धावून येतातच. या महिन्यामध्ये अशा प्रकारे सेवा केल्यास आपल्याला अनेक पटीने पुण्य मिळते. म्हणूनच गजानन भक्तांनो, आपल्याला संधी मिळाली आहे हा खजिना जमा करण्याची, तर मनापासून पूर्ण श्रद्धेने हा अमूल्य खजिना आपण साठवू शकतो. जेणेकरून आपल्या मनाला सुखशांती मिळेल, समाधान वाटेल. आपल्या सर्व प्रकारच्या इच्छा गजानन महाराज नक्कीच पूर्ण करतील. ज्यावेळी पारायण करत असाल, म्हणजे 7 दिवसांचे, 21 दिवसांचे, 3 दिवसाचे पारायण करत असाल, तर रोज आपल्या संकल्पानुसार अध्याय वाचून झाल्यावर महाराजांची आरती मनोभावे करावी. धूपदीप निरंजन ओवाळावे. नैवेद्य म्हणून फळं किंवा खडी साखर ठेवू शकतात, किंवा घरात जो स्वयंपाक केला असेल तोही नैवेद्य ठेवू शकतात. शेवटी पारायण संपल्यानंतर शेवटच्या दिवशी महाराजांच्या आवडीचा नैवेद्य म्हणजे पिठलं, भाकरी, ठेचा, कांदा, मोदक यांचा नैवेद्य दाखवावा आणि 10-15 मिनिटं शांत बसून गजानन महाराजांचे ध्यान करावे. घरातील सर्वांना प्रसाद वाटावा आणि ज्यांना पारायण करायचं नाही जमले, तर त्यांनी रोज गजानन महाराजांचे स्तोत्र वाचावे, तारक मंत्र वाचावे, अष्टक वाचावे, बावन्नी वाचावी, किंवा गजानन महाराजांची छोटी पोथी म्हणजे गजानन महात्म्य वाचावे. आणि हेही शक्य नाही झाले तर तुम्ही अत्यंत प्रभावी श्री गजानन महाराज यांचा सिद्ध मंत्र म्हणजे गणगण गणात होते या मंत्राचा माळ जप करू शकतात. ही अत्यंत प्रभावी सेवा आहे. याचाही तुम्ही संकल्प करू शकता. जसे दररोज एक माळ जप करणे, किंवा 11 वेळा, 21 वेळा, 108 वेळा माळ जप करू शकतात. गजानन महाराज यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवून मनापासून सेवा करून बघा. अनुभव नक्कीच मिळेल. मनाला शांती मिळते. सर्व इच्छा पूर्ण होतात. नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा वास होतो. सर्व दुःख, संकट, समस्या नाहीशा होऊन सर्व शुभ व्हायला लागतं. आणि मासिक धर्मामध्ये जर नाही जमलं पारायण करायला, तर तुम्ही 4-5 दिवसानंतर पुन्हा हे पारायणाला सुरुवात करू शकतात. अशा प्रकारे तुम्ही या महिन्यामध्ये गजानन महाराज यांचे ग्रंथाचे पारायण करू शकतात. गणगण गणात होते, गणगण गणात होते. आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. कमेंटमध्ये जय गजानन लिहायला विसरू नका.